तर निलेश घायवळला नेमकी कुणी मदत केली याची चौकशी व्हावी असं सुप्रिया सुळे यांनी या दरम्यान म्हटलेलं आहे। घायवळला क्लिअरन्स सर्टिफिकेट नेमकं कोणी दिलं याचीही पडताळणी व्हावी असंही म्हटलं जात आहे। सुप्रिया सुळे यांनी ही मागणी केली आहे। पोलिसांनी तपास करावा, जिवंत काडतुसं नाही, जिवंत माणसं गाडलेली सापडतील असं शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी म्हटलेलं आहे। तरी त्याला मदत केली, ते काय ऑर्गॅनिकली झालेलं नाही। कोणी मदत केली, काय केली याची इन्क्वायरी झाली पाहिजे। मी ही गोष्ट देशाच्या गृहमंत्र्यांपर्यंत नेणार आहे आणि माननीय गृहमंत्री देशाचे हे वारंवार हे ड्रग्सच्या विरोधात झिरो टॉलरन्स हे बोलत राहतात। अशा लोकांना तात्काळमध्ये पासपोर्ट पण मिळतो आणि परदेशी जायची मुभा पण मिळते। कुठला न्याय? मग हे क्लिअरन्स सर्टिफिकेट दिलं कोणी याची इन्क्वायरी झाली पाहिजे का? याच महाराष्ट्राच्याच पोलिसांनी दिली आहे ना। पण महाराष्ट्राच्या पोलिसांच्या मागे जी अदृश्य शक्ती आहे, ही अदृश्य शक्ती कोण आहे? या अदृश्य शक्तीने हा पासपोर्ट दिलाय ना, तर ही अदृश्य शक्ती कोण आहे ही शोधून काढलं पाहिजे। ह्याच्यामध्ये पोलिसांनी तपास केले पाहिजे। जिवंत काढतो नाही, जिवंत माणसं काढलेली लक्षात येतील। पोलिसांनी ह्याच्यात सखोल चौकशी केली पाहिजे आणि कुठल्याही राजकारणाला ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करताना त्याच्यावर हस्तक्षेप करून देऊ नये। पोलिसांनी तुम्हाला गोळ्या सापडतील, माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं मुडदे सापडतील, इतकं प्रचंड गुन्हेगारी त्या कोथरूडमध्ये चाललेली।